प्रतिनिधी आणि विरोधी पालक संघाचा 12 प्रतिनिधी उंबरमाळे संघाचा 12 प्रतिनिधी आणि वालीपाडा संघाचा 12 प्रतिनिधी कुठं असतील तर त्याने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच लोस पाडण्याचे कार्यक्रम करण्यात येत आहेत. नक्कीच आजच मेगा फायनल डे सुद्धा खेळवला जाईल. सुरुवात पहिला चेंडू असेल श्रीहरीसाठी. यावेळेला गॅप सिलेक्शन शोधायचं होतं परंतु चेंडू येतोय. त्याचं नक्कीच विकेट किपर चुकी करताना पाहायला मिळतो. कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये बंबाल पाहायला मिळतं आणि परिणामी चेंडू येतोय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच चौथ्या दिवसातला कोहली पाहायचा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच मेगा फायनलचा पहिला सामना असेल मेंगलपाडा पक्ष उंबरमाळी संघ आणि पोलीस सामना होईल. मेगा फायनलचा दुसरा सामना होईल विरीचा पाडा पक्ष विजय संघ असेल. शेटला पहिला चेंडू असेल. नक्कीच श्रीहरी असेल स्ट्राईक हँड वरती. पहिला चेंडू त्यांनी डॉट डिलिव्हरी. यायला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं आणि याचे नक्कीच पंचान एकदा पूर्ण दुसरीच्या नादात एस नक्कीच दोनदा अशा या ठिकाणी प्राप्त केल्या टीम वालीपाडा संघाने. नक्कीच मेगा फायनलचा पहिला सामना असेल मेंगालपाडा पक्ष उंबरमाळे आणि मेगा फायनलचा दुसरा सामना असेल विजेता संघ साई प्रेम वीरचा पाडा संघ. नक्कीच आमच्या स्कोर कोडने रिव्ह्यू दाखवायचा आहे. नक्कीच आमचे स्कोर कोडर सांगतील की रिव्ह्यू दाखवला जाईल. नक्कीच नोट आउटचा इशारा दिला पंचांनी. आमचे स्कोर कोडर तर नक्कीच चांगले मार्गदर्शन करतात. नक्कीच नोट आउट असेल. नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते दोन्ही आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल. पहिल्या षटकातला काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज सूर्यचे. नक्कीच 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या पाहायला मिळते दोन्ही आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल. कशा प्रकारे फेस केला जाईल फलंदाज श्रीहरीसाठी. यावेळेला पुन्हा एकदा कोचचा वापर केला होता परंतु तितकं चुकीचं क्षेत्ररक्षण सुरू झालंय. एकदा पुन्हा दुसरीच्या नादात याचे नक्कीच अशा 2 धावा प्रकार दिल्या जातील. याचे नक्कीच गुड रनिंग विंडो विकेट पाहायला गेलं तर 2 धावांची या ठिकाणी प्राप्त केल्यात.
नक्कीच षटकातला पुढील चेंडू असेल. धावसंख्या पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. पुल्यांचा चेंडू लोप केला आडव्या बॅटने. नक्कीच उचलेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच दिली जाईल. नक्कीच पुल्यांचा चेंडू चांगला स्ट्रेटच्या दिशेला लोप केला होता, परंतु एक सिंगल नक्कीच प्राप्त केले टीम वालीपाडा संघाने. नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुद्धा मेगा फायनल साठी खेळवला जाईल. मेगा फायनल डे मध्ये पहिला सामना असेल मेंगालपाडा विपक्ष उंबरमाली. दुसरा सामना असेल विजेता संघ विपक्ष 4 चेंडूचा खेळ समाप्त होता आणि धावसंख्या पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. 5 या आकड्यावरती. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. षटकातला पुढील चेंडू असेल रोहित साठी. नक्कीच डाव्या हाताचा फलंदाज असेल रोहित. यावेळेला ब्लॉक होता, पुन्हा एकदा वापर केला जातो. यावेळेला विकेट किपर चुकी करतोय, परंतु चुकीला कधी माफी नसते. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. नक्कीच काही उत्तम दर्जाची गोलंदाजी होती, परंतु विकेट किपर साथ देत नाहीये. नक्कीच चेंडू होतोय बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. नक्कीच चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. खूपच मागणं षटक असेल. खूप मोठी चुकी करतो विकेट किपर, परिणामी चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. येथील 4 धावा. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. षटकातला पुढील चेंडू असेल रोहित साठी. नक्कीच चौकार मारून दाखवला रोहितच्या बॅटिकलना तो चौकार. गॅप सिलेक्शन शोधला, पुन्हा एकदा शोधला, गॅप लावला, गॅप चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करेल तोपर्यंत. नक्कीच एकदा पूर्ण, दुसरीच्या नादातच तिसरी पण पूर्ण. नक्कीच या ठिकाणी अशा 3 धावा प्रकारचे दिले जाते. बघता बघता षटक क्रमांक होते पहिलं समाप्त आणि धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. तब्बलचा चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. नक्कीच पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच कोहली पाहायचा सामना पाहायला मिळतोय. 4थ्या दिवसामधला शेवटचा सामना असेल. पंच सामना स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. वालीपाडा संघ आपण सामना स्पीडअप करायचा आहे कारण की उशीर होत आहे. आपल्याला मेगा फायनल सुद्धा खेळवायचे आजच्या दिवसामध्ये, नाहीतर अंधार झालास तर कमिटीला जबाबदारी द्यायची नाहीये. स्पीडअप करायचा मित्रांनो. वालीपाडा संघ आपणास विनंती असेल की आपण स्पीडअप करायचा आहे. नक्कीच 7 चेंडूंचा खेळ समाप्त होता आणि धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. षटकाला पुढील चेंडू असेल, दुसऱ्या षटकाला पुढील चेंडू असेल. हो कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिस्टॅन स्टॉक बसतोय. परंतु प्रत्येकी चेंडूवरती एक सिंगल किंवा डबल, परंतु या चेंडूवरती एक सिंगल अशी चोरटी धाव प्राप्त केली टीम वालीपाडा संघाने. नक्कीच उत्तम दर्जाची गोलंदाजी करतोय गोलंदाज कल्पेश. 1च्या सरासरीने धावसंख्या प्रकार जुल जाईल 13 या आकड्यावरती.
नक्कीच याची चोरटी धाव प्राप्त केली टीम आलेपाड संघाने. षटकाला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल. नक्कीच राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. षटकाला पुढील चेंडू असेल षटकाला पुढील चेंडू असेल श्री हरीसाठी. दुसऱ्या षटकाला काय चेंडू शिल्लक असतील कल्पेश या गोलंदाजाचे. यावेळेला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन शोधलाय. चेंडू ट्रॅव्हल होत आहे ऑन बॉन्स टू बॉन्स आमच्या ग्रीन पट्टीला स्पर्श करून जात आहे. आहे तो इनिंग क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. नक्कीच श्रीहरी मात्र थांबणार नाहीये. चारच्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. ठराल गोलंदाज कल्पेचे परिणामी त्या चेंडूवर येतो एक चौकार. अजून एक काय चेंडू शिल्लक असतील बघूया. दुसऱ्या षटकातले धावसंख्या मात्र स्थिर होते 17 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी. यावेळेला फुलेंचा चेंडू होता परंतु मिस टायमिंग स्टॉक पासतो. चेंडू स्थिर होता विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस चेंडू निर्धाव. काय करतोय काय बिघडतं नक्कीच. फुलेंचा चेंडू होता परंतु एक चेंडू येतोय निर्धाव. चेंडूची सांगता ठिकाणी प्राप्त होते. नक्कीच त्यावेळेला कमबॅक करून दाखवलाय. धावसंख्या मात्र स्थिर होते 17 या आकड्यावरती. षटकातला पुढील चेंडू असेल श्रीहरीसाठी. बघूया षटकार मात्र चौकार. यावेळेला फुलेंचा चेंडू आडव्या बॅटने लोप केलाय. उचलेल फेके करेन तोपर्यंत एक सिंगल लगेच जुली झाली दुसरीच्या नादात. नक्कीच दुसरी पण पूर्ण तिसरीच्या नादात. नक्कीच विकेटचं पतंग पाहायला मिळतं. अशा 2 धावा पटक्यात जुल्या जातील. नक्कीच 2च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. नक्कीच एक विकेट सुद्धा मिळणार आहे टीम दोंडीपाडा संघाला. नक्कीच नवीन फलंदाज ग्राउंड चार्ज मध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय जगन असेल. नक्कीच पंच सामना स्पीडअप करायचा आहे. धावसंख्या मस्त स्थिर होते 19 या आकड्यावरती. नक्कीच चौथ्या दिवसातला मेगा कोळीपायचा सामना पाहायला मिळतो. यावेळेला ब्लोकोलचा वपाल उडवला आहे. एकदा पूर्ण दुसरीच्या नादात. हेच नक्कीच नक्कीच पंचांवर कोणता दबाव टाकायचा नाही अन्यथा दोन्ही संघ बाद करण्यात येतील. नक्कीच अशा 2 धाव प्रकार जुळल्या जातील. 2च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. अंपायरचं डिसिजन फायनल डिसिजन असेल अन्यथा दोन्ही संघांना बाद करण्यात येईल. नक्कीच अशा 2 धावसंख्या प्रकार जुळल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. अजून दुसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक असतील गोलंदाज कल्पेशचे. यावेळेला पंचांचा निर्णय वाईट असेल. एक नक्कीच अतिरिक्त धावसंख्या प्रकार जुळली जाईल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. दोन्ही टीमला सारखेच नियम लागू असतील. दोन्ही संघांना एकच रिव्ह्यू दिला जाईल अन्यथा दिला जाणार नाहीये. अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन राहील. नक्कीच वाईट चेंडू पंचांनी घोषित केला आहे. पुन्हा एक सिंगल जुळली जाईल.
एकच्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती. नक्कीच पंचांचे निर्णय अंतिम राहतील. सर्व संघांना ते नियम लागू असल्याचे दक्षता घ्यायचे. षटकाचा पुढील चेंडू असेल रोहितसाठी. ओहो पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग चौकपास. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजी बिरकटते. चेंडू येते पुन्हा एकदा वाईट. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी बिरकटते आणि चेंडू येते वाईटच्या दिशेला. पुन्हा एकदा एक सिंगल जुळली जाईल. नक्कीच कुठेतरी चेंजेस पाहायला मिळतील. नक्कीच राईट आणि लेफ्टचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. षटकाचा पुढील चेंडू असेल रोहित साठी. हो यावेळेला पुन्हा एकदा अॅक्रोस द लाईन चांगला फटका खेळलाय. चेंडू खाली येतो. षटरक्षक उचलेल टुप्पे करेल तोपर्यंत. नक्कीच विकेटचं पतंग पाहायला मिळतं. एक सिंगल नक्कीच मिळेल. नक्कीच विकेटचं पतंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच मेगा फायनल साठी सुद्धा आजच खेळवण्यात येते असेल तर बेंगलपाडा पक्ष उंबरमाळी संघ दोन्ही संघाचे कर्णनायकाने इकडे यायचं आहे. आमच्या टोस्का बस मध्ये संपर्क साधायचा आहे. बेंगलपाडा पक्ष उंबरमाळी दोन्ही संघाचे संघ नायक आपणास विनंती असेल की आपण लवकर यायचं आहे. पंचस्थानात फिरप करायचा आहे. नक्कीच 12 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा टीम माडेवाडा संघाला दोंडेवाडा संघाला. नक्कीच पंचांनी वाईट गोटी चेंडू केलाय. नक्कीच एकच्या मदतीने आपल्या संघाचे श्री गणेश आकाण ओपन करताना पाहायला मिळेल. नक्कीच पहिला चेंडू येतोय वाईटच्या दिशेला. षटकाचा पुढील चेंडू असेल अक्षय साठी. यावेळेला बॅटची लिडिंग जागे चेंडू मागे चालला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकदा पूर्ण दुसरीच्या नादात याची नक्कीच अशी एकच धाव समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते. दोन्ही आकड्यावरती कुठेतरी चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल टीम व्हॉलीबॉल संघाला. पंचस्थान सुरू करायचा आहे. षटकाचा पुढील चेंडू असेल बघूया. स्ट्राईक हँडवरती आता पाहायला मिळेल कल्पेश. नक्कीच पहिल्या षटकाला पहिला चेंडू फेस करेल. कशा प्रकारे फेस केला जाईल कल्पेशच्या माध्यमातून. हो यावेळेला चांगला बॅटचा सन्मान देताना पाहायला मिळतोय. नक्कीच एकच्या सरासरीने धावसंख्या दाखल जुळली जाईल 3 या आकड्यावरती. नक्कीच सूरज हा गोलंदाज नक्कीच प्रत्येकी चेंडूला एक सिंगल रोटेट करून देतोय. षटकाचा पुढील चेंडू असेल बघूया. स्ट्राईक हँड होते असेल आता अक्षय.
हो यावेळेला आडव्या वेळेने लोप गेला चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक उचलेल फेके करतोय परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू उलकावण्यात येतोय चेंडू चाललाय ऑन बॉल टू बॉल वन लाईनच्या बाहेर हा येतोय पुन्हा एकदा चौकार नक्कीच 4च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती नक्कीच चांगला उत्तम दर्जाचं गॅप सिलेक्शन शोधला आणि चेंडू जातो बॉल लाईनच्या बाहेर येतील 4 धावा नक्कीच कुठेतरी मागळे षटक ठरतंय सूरज या गोलंदाजाचं नक्कीच राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला गेलं तर षटकातला पुढील चेंडू असेल यावेळेस कमबॅक करावे लागेल कारण की या चेंडूवर येतोय चौकार षटकातला पुढील चेंडू असेल हो यावेळेला आपण ऑफ साइडला क्लिक केलेला चेंडू मागे चालला क्षेत्ररक्षक यावेळेला कोणती चुकी करणार नाही रोहित नक्कीच फलंदाज होता गॉन विकेटचा पतंग जातो या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच बॅक टू द पवेलियन असेल अक्षय नक्कीच अक्षयची भरून जागा जाताना पाहायला मिळेल ऋषम असेल धावसंख्या मस्त स्थिर होती 7 या आकड्यावरती एक गडी बाद 7 अशी धावसंख्या पाहायला मिळते नक्कीच हा सामना मेगा फायनल चा सामना असेल षटकाला पुढील चेंडू असेल कशा प्रकारे फेस केला जाईल सूरज या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकाला पुढील चेंडू असेल ऋषमसाठी हो यावेळेला दिशाहीन गोलंदाजी बेर करते चेंडू जातो वाईट पुन्हा धावसंख्या प्रकार दिली जाईल वाईट चेंडू असेल 1च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते 8 या आकड्यावरती नक्कीच खूपच मागडे षटक ठरतंय गोलंदाज सूरजचं कारण की चौकार सुद्धा आला या षटकामध्ये आणि वाईट सुद्धा आलेत षटकाला पुढील चेंडू असेल रुसमसाठी हो यावेळेला शॉर्ट पिचचा चेंडू अक्रॉस द लाईन चांगला क्षेत्ररक्षण होतोय का येस नक्कीच नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेलं तर विकेटचं पतंग आलाय पुन्हा एकदा एक फलंदाज होतोय गॉन विकेटचं पतंग धावसंख्या माझं स्थिर राहते 8 या आकड्यावरती नक्कीच विनोद असेल स्ट्राईक हँड वरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय विनोद असेल 2 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते 8 या आकड्यावरती 2-8 असं नाही कॉम्बिनेशन पाहायला मिळते षटकाला पुढील चेंडू असेल विनोद साठी हो यावेळेला बॅटची लिडिंग एज लागते विकेट किपर मात्र चुकी करण नाहीये बघता सेटअप क्रमांक होते पहिल्या समाप्त आणि धावसंख्या स्थिर राहते 8 या आकड्यावरती 3 गडी 8 असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय नक्कीच 7 चेंडू आणि 17 धावलीची गरज टीम दोंडीपाडा संघाला विजय होण्यासाठी 7 चेंडू आणि 17 असेल कॉम्बिनेशन असेल नक्कीच गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळेल रुपेश असेल नक्कीच फलंदाजी ट्रॅकवर असेल कल्पेश षटकाला पुढील चेंडू असेल कल्पेश साठी बघूया हो यावेळेला त्याला पटका खेळण्याच्या नादात स्विंग अँड मिस कुठेतरी चेंडू अंगाला स्पर्श होता आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते स्विंग अँड मिस कुठेतरी चेंडू मध्ये स्विंग पाहायला मिळतोय
परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि 17चं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. 10 संख्या मागून स्थिर राहते 8 या आकड्यावरती. षटला फील्ड चेंडू असेल. बघूया कशा प्रकारे फेस केला जाईल. गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून कल्पेशसाठी. यावेळेला हात ऐकायचा चेंडू स्विंग अँड मिस. पुन्हा दिसतंय गोलंदाजी विरकट चेंडू येतोय निर्धाव. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच फलंदाज कल्पेशला मात्र समजत नाहीये. नक्कीच 2 चेंडू आले निर्धाव. नक्कीच 2 चेंडू आले. स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून षटला फील्ड चेंडू असेल. 4 चेंडू आणि 17ची गरज असेल. यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय. स्विंग अँड मिस चेंडू जातोय विकेट. या ठिकाणी नक्कीच धक्का क्रमांक लागतोय. चौथा बॅक टू द पवेलियन असेल कल्पेश. नक्कीच फलंदाज होत आहे गॉन. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाला धक्का क्रमांक लागतोय चौथा. नक्कीच कल्पेशची जागावरून जाताना पाहायला मिळेल सुनील असेल. कारण की 3 चेंडू आणि 17चं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. खूपच पिक्कट अवस्था पाहायला मिळते दोंडीपाडा संघाची. 3 चेंडू आणि 17चं कॉम्बिनेशन. षटला पुढील चेंडू असेल. कशा प्रकारे फेस केला जाईल. गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 17ची गरज. यावेळेला आडव्या बॅटने मारायचा होता परंतु स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू येतो डॉट डिलिव्हरी. नक्कीच या ठिकाणी मिडल ओव्हर काढायच्या नादात असेल रुपेश. 4 चेंडू आले निर्धाव. नक्कीच पाहायला गेलं तर 4 चेंडू आले. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. षटला फील्ड चेंडू असेल. यायला स्विंग अँड मिस. सॉरी पंचांचे दोन्ही समांतर स्थितीला पाहायला मिळतात. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. नक्कीच वाईट चेंडू असेल. एक सिंगल पुन्हा एकदा दिली जाईल. 10 संख्या पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. सॉरी 16 धावेची गरज. 2 चेंडू आणि 16 धावा चेस करायला लागतील टीम दोंडीपाडा संघाला. यावेळेला चांगला अक्रॉस द लाईन चांगला स्ट्रेटच्या दिशेला खेळलेला चेंडू. यावेळेला चेंडू चाला बंडलांच्या बाहेर. हा येतोय चौकार. खूपच मागला षटक ठरतय टीम दोंडीपाडा संघाला. षटला फील्ड चेंडू असेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय अक्रॉस द लाईन आणि नक्कीच या ठिकाणी वालीपाडा संघ विजयी होतोय.